Jai
अभंग सांगायचं मला पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा
तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावी सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, तेची नमस्कारोनी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांचे. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखारी, तुझ वेण शंभो मज कोण तारी. मस्तकय पायावरी, आपल्या या पुण्यस्मरण उत्सवाचं 39वं वर्ष आहे. आमचे हरिभक्त परमपूजनीय आदरणीय त्रिकाल वंदनीय भारती महाराज म्हणजे आपले उत्तम महाराज यांच्या अथांग प्रयत्नाने आणि आपण सर्व ग्रामस्थ भाविक सज्जन श्रीमंत तसेच कोलेवाडी, कडबनवाडी, पिंपळवाडी हे सर्व भाविक सज्जन यांच्या अमोल सहकार्याने चढत्या वाढत्या प्रमाणात होणारा हा महोत्सव, या महोत्सवातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवकी करावे सांगितले काम, तेचे होतू पण कामा नाही. तेव्हा महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आज प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला जो अभंग आहे हा विश्वसंत, विश्ववंद्य, विश्वपूजनीय, महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संत प्रकरणातील 4 कडव्याचा उत्तम उत्कृष्ट अभंग आहे. हा आबाणा तंतोतंत जुळतो विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल म्हटलं की जरा आम्हाला विश्रांती मिळते, पण सगळ्यांनी म्हटलं तर नाही का, काय आनंद आहे महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सर्वांनीच सहकार्य केलं तर तो आनंद आपल्याला भोगता येतो. टाळ करीन कीर्तन कारणच म्हणायचं आणि बाकीच्याने नुसतंच बघायचं, त्याला काही महत्व नाही. सर्वांनी सहकार्य करा मोठ्या प्रेमाने. विठ्ठला पवित्र सोवळी, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. याचा थोडक्यात अर्थ, या भूमंडळामध्ये फक्त एकच पवित्र आहेत आणि सोवळे. त्याचा खूप सुंदर विचार सांगेल मी तुम्हाला, वेळ मिळाला तर भावार्थानंतर. पवित्र सोवळे कशामुळे त्यांना पवित्र पण सोवळे पण आहे? ज्यांचा आवडता देव. सगळ्याच शब्दावरती खूप सुंदर विचार आहे. अखंडित प्रेम भाव, ज्यांचा भगवंत आवडता आहे. का आवडता आहे मी सांगेल तुम्हाला. अखंडित प्रेम भाव, आपला कसा त्यांचा कसा आहे, आणि म्हणून त्यांचा आवडता देव, म्हणून ते पवित्र, म्हणून ते सोवळी. आणि तीच भाग्यवंते. सरती पुरती धनवित्ते, परिपूर्ण धन त्यांच्याकडे आहे. कोणतं आहे काय मी सांगेल तुम्हाला. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा संतांची केली असता ती देवाला प्राप्त होते. कोण? ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, पवित्र. सज्जन हो, या भूतलामध्ये पुष्कळशा गोष्टी पवित्र आहेत, पुष्कळशा अपवित्र आहेत. असं आहे, रात्र थोडी सोंग फार. पुष्कळशा पवित्र, पुष्कळशा अपवित्र आहेत. काही वर्तमान कालामध्ये पवित्र आहेत, काही भविष्य कालामध्ये पवित्र आहेत. जमेल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करीन मी संतांच्या कृपेने. त्यांची कृपा झाली तर मग काही प्रश्नच नाही आहेच त्यांची कृपा. विठाला विठाला उदाहरणाकरता आपण जर विचार केला तर गाय ही पवित्र आहे, नाही का? गाय पवित्र आहे. गायीचे दूध पवित्र आहे, दूध दही पवित्र आहे, शेण गोमूत्र पवित्र आहे. तुम्हाला कल्पना आहे, मी जे महाराज लोकांचं ऐकलं ते सांगतो, मी काही अभ्यास नाही. ज्यावेळी चोखोबराय खूप भगवंताचे प्रिय होते, सगळे भक्त प्रियच होते. चोखोबरावर फारच प्रेम, आणि चोखोबरायचं भगवंतावर फार प्रेम होत. शेण गोमूत्राचा उपयोग कसा केला जातो? प्रायश्चित्त करता भगवंताच्या अंगाला लावलं होतं शेण गोमूत्र म्हणून सांगतो ना थोडक्यात. चोखोबा मर्यादेप्रमाणे सर्व साफसफाई झाली की रोडवर नामदेवाची पायरी तेव्हा नव्हती. आता सांगण्याकरता नामदेवाच्या पायरीच्या समोरच्या बाजूला ते बसायचे भजन करत. इतकं भजन करायचे ते की ते भाव समाधीत जायचे. त्यांना देहभान राहत नव्हतं. देहभाव हरे पर तुझं पाहता विठ्ठला. मग भगवंताला करमायचंच नाही. त्याने हळूच उचलायचं, त्याने काय उचलायला लागतं का देवाला, आणि आपल्या पुढं नेऊन मांडायचं. पण हे भाव समाधीमध्ये. एकदा पुजारीने पाहिलं ते
आणि देव वाटवलास तू? नाही म्हणले, मी देवाला स्पर्श केला नाही. इथं कसा आलास? तू कसा आलो मला तरी काय माहिती, मी तर इथं नव्हतोच. लबाड आहेस. सगळ्या पुजाऱ्यांनी चोखोबाला मारलं, चंद्रभागेच्या पलीकडे हाकलून दिलं. यायचं नाही पुन्हा पंढरपुरात. पुंडलिकाच्या समोर एक बैराग्याचा मठ आहे बघा, ते पायऱ्याचा, चंद्रभागेच्या पलीकडच्या काठाला. आणि त्याच्या दक्षिण बाजूला लिंबाची झाडी आहे, आणि त्या लिंबाच्या झाडीमध्ये म्हसोबाचं मंदिर आहे. तिथं चोखोबाऱ्याने झोपडी बांधली, तिथं राहू लागले. हे भूत मोठे गजबर बाई, भूत जबर मोठे गे बाई, झडपलं ना की ते कोणाला सोडतच नाही. भगवान तिथं जायचे दही भात खायला. एकदा प्रसंग असा, चोखोबाराय दही भात खात होते आणि भगवान तिथं गेले. चोखोबाच्या ताटातच बसले जेवायला. कोणाच्या ताटात जेवलं नाही भगवान, पण चोखोबाच्या ताटात जेवले. काय प्रेम असेल. त्यांना सोवळं म्हणतात बरं. मी सांगेल त्याचा अर्थ. अर्धी झोपडीमध्ये किती बसणार हो? अर्ध बाहेर अर्धा आतमध्ये. आणि जेवत असताना वरून कावळ्याने शी केली, ती पडली पितांबरावर भगवंताची. सोयरावे म्हणले, हाडे हाडे मेल्या, भरला ना पितांबरावर, हागलाच का देवाच्या? देव जेवतायत, दैवात खातायत. एवढ्यात एक पुजारी आला होता पुंडलिकाजवळ स्नान करण्याकरता. त्याने ते ऐकलं, मला पाहूनच मुद्दाम बोलली आहे म्हणे. गाईने स्नान केलं, पाणी घेतलं आणि गेले मंदिरात. सोयरेवाने देवा हा गेला मंदिरात, तुम्ही लवकर जा. भगवान त्याच्या पुढे जाऊन उभे राहिले. पण गाईमध्ये हात धुवायचा राहिला, तोंड धुवायचं राहिलं. तोंडाला दही भात, हाताला दही भात, पितांबरावर तेशी केलेली कावळ्यानी. उभं राहिलं, जाऊन हात गेला तो त्याने पाहिला. अरे हो, खरंच की सोयरा म्हणतो तेच त्याप्रमाणेच घडले. देव बाटला. मग आता यांना प्रायश्चित्त दिलं पाहिजे. सगळे पुजारी बोलावले, भगवंताला चंद्रभागेला नेलं. त्यांच्या अंगाला शेण गोमूत्र लावलं, 3 वेळी बुडवलं चंद्रभागेत त्यांना. सगळ्या पुजाऱ्याने गायत्री मंत्राचा 108 जप करायला लावला. मी का सांगतोय, गाईचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे. प्रायश्चित्त त्यांनी घेता येतं. गाईला स्पर्श केला तर, गोमूत्र घेतलं तर मनाला समाधान वाटतं. गाय पवित्र आहे, पण वर्तमान काळात, भविष्य काळात नाही. मेल्यानंतर तिला स्पर्श करायचा नाही. आणखी 2-4 उदाहरणं सांगतो तुम्हाला. हरिण पवित्र आहे. मृगचरणावर बसून जर आपण जपतपानुष्ठान केलं तर ते लवकर फलद्रूप होत, कारण त्यात विद्युत प्रवाह असतो. पण भविष्य काळात, तुम्ही वर्तमान काळात म्हटलात की हरिण पवित्र आहे, आपण जाऊन त्याला मिठी मारू, ते स्पर्शही करू देणार नाही. भविष्य काळात वाघ पवित्र आहे. व्याघ्र चर्मावर बसून जर आपण जपतप अनुष्ठान केलं तर ते लवकर फलद्रूप होतं, कारण त्यात विद्युत प्रवाह जास्त आहे.
पवित्र आहे मार्ग. म्हणून तुम्ही जर मिठी मारायला गेला तर यद्गत्वा निवर्तन्ते, जावं लागेल. वाघ पवित्र आहे पण भविष्य कालामध्ये, गाय पवित्र वर्तमान कालामध्ये, हरिण वाघ भविष्य कालामध्ये, आणखी काही भविष्य कालामध्ये पवित्र आहेत. माझी मौली सांगते, हिमवंतो दोष खाये परिजीविताची हानी होय, तैसे सुचित्व नव्हे सज्जनांची. हिमालय पर्वतावर गेल्यानंतर मोक्ष मिळतो पवित्र, मोक्ष देतो हिमालय पवित्र. पण किती वेळ तुम्ही बद्रीनाथला गेलात, 100 वेळा मोक्ष नाही मिळणार. पुण्य होईल, मोक्ष मिळणार. मोक्ष प्राप्त होण्याकरता तिथे जाऊन मरावं लागतं, तिथं देह टाकावा लागतो, तेव्हा मोक्ष मिळतो भविष्य काळात. एकदा मी ऋषिकेशला होतो 2-3 वर्ष पाणीचं व्याकरण शिकण्याकरता. मी कैलास आश्रमाच्या जवळ विश्वामित्र आश्रम आहे, त्या आश्रमात मी राहायचो. आणि तिथून लक्ष्मण झेडला आम्ही पहाटे 5 वाजता फिरायला जायचो. एकदा आम्ही असं फिरून येत होतो, घडलेली घटना आहे. 4-5 महात्मे थकलेले, थोडा थोडा बोजा जवळ आहे, काठी आहे, काठी टेकवीत चालली होती. आम्ही तिकडून आलो. मी म्हटलं ओम नमो नारायण आहे, ते म्हटले ओम नमो नारायण. महात्मा जी आप कहाँ जा रहे हैं? तो बोले हम बद्रीनाथ जा रहे हैं. पैदल? वो पैदल जा रहे हैं. अभी कभी पहुंचेंगे वहां? जब भी पहुंचेंगे. ठीक है, अब वापस कभी आएंगे? हम वापस नहीं आएंगे, वहां देह छोड़ने के लिए जा रहे. ते काय म्हटलं, आम्ही चाललो ते देह सोडण्याकरता. कारण महाराष्ट्र भूमीमध्ये श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर जी महाराज, उसने कहा है हिमवंतो दोष खाए पर डॉक्टर रामनाथ इकडे अकराचे पुढं लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही तिथं देह टाकण्याकरता चाललो. हिमालय पर्वत मोक्ष देतो पवित्र, पण तिथं जाऊन मरावं लागतं. कोणी लिहिलंय कोणातो, जो जाय बद्री कभी नाही उदरी. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. बद्रीनाथला गेल्यानंतर जन्मवरण संपतं, ही चुकीची गोष्ट आहे. तिथे जाऊन मरावं लागतं. आणखी माऊली माझी म्हणते का, मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परिवेचने लागी शरीर ती गावी. काशीला सुद्धा मोक्ष मिळतो वाऱ्या केल्यावर नव्ह, वाऱ्या केल्यावर आमच्या पंढरीला मोक्ष मिळतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी क्षेत्रामध्ये श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर पंढरपूर आहे. आपलं शिळ्या भाकरीचे फार जवळ आहे. दररोज 3.5 कोट तीर्थ पंढरपूरला येतात. माध्यान्ह करती आंघोळी होती पवित्र. शंकर सांगे शंकर सांगे
सकळी तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी होती पवित्र. मी का सांगतोय, सगळ्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर पंढरी आहे. नुसते पंढरी पंढरी म्हणता पापाची गोहरी. मला मुद्दा काय सांगायचा आहे की काशीलाही अशा प्रकारे मोक्ष मिळतो, परंतु तिथं जाऊन मरावं लागतं. अंतसमयाच्या वेळी भगवान शंकर तारक मंत्राचा उपदेश करतात, म्हणजेच श्री रामनामाचा उपदेश करतात आणि मोक्ष प्राप्त होतो. पुष्कळ लोक तर मरायला जातात, राहून राहून कंटाळतात आणि गाव येऊन मरतात. विठ्ठल विठ्ठल गाय पवित्र आहे, वर्तमान गाय. हरिण, वाघ, हिमालय, काशी भविष्य काळात पवित्र आहे. सज्जन हो, आणखी काही गोष्टी पवित्र आहेत. उच्चिष्टम शिव निर्माल्यम वमनम प्रीत कर्पटम काकविष्टा समुत्पन्ना पंचैते अतिपवित्रता. उष्ट, शिवनिर्माल्य, वांती, प्रेतवस्त्र आणि कावळ्याची विष्ठा, या 5 गोष्टी अति अपवित्र आहेत, अति अपवित्र. पण त्या पवित्र कशा आहेत, श्रेष्ठ ते सांगतो तुम्हाला. उष्ट कुणाचं खाऊ नये बरं का. उष्ट खाणं हे अपवित्र आहे. 2 लोकांचं उष्ट खावं. एक सद्गुरूच तुका म्हणे शेष सेवा, सद्गुरूंचं उच्चिष्ट खावं आणि एक स्त्री आणि आपल्या पतीचं उष्ट खावं. बाकी गोष्ट कोणाचं खाऊ नये. पण पती सुद्धा पवित्र पाहिजे. लक्षात, माफ करा, 12 महिने 18 काळ अपवित्र नको येतो. नकोच तो अपवित्र, नकोच तो. माफ करा, शब्दाचे अर्थ वेगळे आहेत. तो माळकरी असावा, आळंदी पंढरीची वारी करणारा असावा, मद्य मांसाचं सेवन न करणारा असावा, एकादशी व्रत करणारा असावा, संत सेवा करणारा असावा, भजन करणारा असावा, बायकोला शब्दाने न दुखवणारा पाहिजे आणि आई बापाची सेवा करणारा असावा. त्याचं तीर्थ घ्यावं. स्त्रियाने अत्यंत पवित्र आहे. बाकी आईचं सुद्धा उष्ट खाऊ नये. हा, एक वेळ सांगितले उष्ट खायला. उपनयन संस्काराच्या वेळी म्हणजे मुंजीच्या वेळी मातृभोजन एक विधी आहे. मातृभोजन त्यावेळी मात्र आईनं मुलाने एका पात्रामध्ये बसून जेवावं. तेवढ्याच प्रसंगात पुन्हा कधीच उष्ट खाऊ नये जन्मभर. पण आपण मात्र सर्रास उष्ट खातो. लक्षात आलं तुमच्या? सर्रास उष्ट खातो. नवे नवे त्याचा उपयोग कितीतरी करतोय आपण. उष्ट हे अपवित्र आहे. माझी माऊली सांगते आहे, पाये पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परिते आंबेर गोचिड अशुद्ध काय नसेवित. दूध पवित्र आणि गोड आहे. पवित्र आणि गोड एकच वस्तू आहे. दूध काही पवित्र आहेत, काही गोड आहेत. ज्यावेळी आपल्याला दूध काढायचं आहे त्यावेळी आपण वासरू सोडतो. वासरू दूध पित असताना गाईनं पाना सोडला की आपण त्याला आखडवतो आणि ते दूध आपण काढतो. उष्ट कसं होते? उष्ट आहे. त्या दुधाचा उपयोग भगवंताला नैवेद्य करतात.
शेजारतीच्या वेळी, दुपारतीच्या वेळी, काकड आरतीच्या वेळी, ज्ञानोबा रायाला, भगवंताला अभिषेकाला दूध. लक्षात आलं का? अभिषेकाला दूध, पंचामृतामध्ये दूध, कितीतरी आपण त्याचा उपयोग. नवीन माझ्या नामदेव रायाने भगवंताला दूध, दूध प्रियो मेरे गोविंद लाला, 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 गोविंद लाला, गोविंद लाला, गोविंद लाला, दूध प्रियो मेरे 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 गोविंद लाला. सोने का गड़वा दूधने भरैया, पियो नारायण आगे डरैया, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो गोविंद. माझ्या नामदेवाने भगवंताला दूध पाजलं. सगळ्या गोष्टी करता दूध पवित्र आहे, दूध पूर्णान्न आहे, पण उष्ट आहे. अति अपवित्र पण पवित्र आहे. शिवनिर्माल्यम, दुसरी गोष्ट आहे शिवनिर्माल्य, अति अपवित्र. मग ते फुलं असतील, पानं असतील, पिंडीवर वाहिलेले पेढे असतील, आपण नाही घ्यायचे. पेढे असले की मागे पुढे पाहून प्रसादाला काय हरकत आहे? नाही. कुणी पैसे वाहतात, कोणी सोनं वाहतात, कोणी कपडे वाहतात. नाही, आपण ते घ्यायचे नाही. लक्षात, ते फक्त पूजेला अधिकार आहे. भगवंताचं निर्माल्य वापरायचं नसतं, ते अपवित्र आहे. पण एकदा गंमत अशी घडली. राजा सगराने 99 अश्वमेध यज्ञ केले आणि 100वा यज्ञ चालू होता. त्याचा घोडा सोडला अश्वमेध यज्ञाचा. घोड्याच्या संरक्षणाकरता 60,000 मुलं, सगर पुत्र संरक्षणाकरता सैन्य. जर कोणी घोडा अडवला तर त्याच्याशी युद्ध करून त्याला जिंकायचं आणि त्याचं धन घ्यायचं. जर कोणी घोड्याचा सत्कार केला तर त्याच्याकडून देणगी घेऊन पुढे चालायचं. असं जग जिंकायचं आणि ते सर्व यज्ञाकरता खर्च करायचं. आता जसे प्रयास चालू यज्ञाचे, त्या यज्ञापेक्षा हा यज्ञ श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. यज्ञ नित्य याचा,
सज्जन हो, तो घोडा सोडल्यावर इंद्राला वाटलं, कारण माझी माऊली म्हणतात का शतमक संपत्ती भगवान सांगतात गीतेमध्ये काय 100 यज्ञ केले की स्वर्गपद प्राप्त होते, इंद्रपद. असं वाटलं इंद्राला, न जाणू हा यज्ञ जर सक्सेस झाला तर माझं पद घेतील, म्हणून त्याने घोडा तो पळवला गपचूप आणि पाताळात कपिल ऋषी समोर नेऊन बांधला. सगर पुत्राला वाटलं घोडा कुठं गेला. मग त्याचा शोध करत 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 मी असं महाराज लोकांचं ऐकलेलं सांगतो, मला काही येत नाही बरं का, ते चुकीचं का बरोबर तुम्ही बघून घ्या, कारण मी ऐकलेलं आहे, मी कुठं पाहिलेलं नाही, वाचलेलं नाही. पण झालं बघ, ते सगर पुत्र शोध करत करत त्या मागाने पाताळामध्ये आले. तो घोडा कपिलाच्या समोर बांधलेला. मग त्यांनी कपिलाला त्रास द्यायला सुरुवात केली. कपिलाने सांगितलं अरे मी आणला नाही घोडा, मग आला कसा इथे, त्यांना तरी काय माहिती. मग त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तर कपिल होते तपस्वी, त्यांनी शाप दिला आणि 60,000 मुलांची आकटी करून टाकली, जाळून भस्म केलं. सगराला ही गोष्ट कळाली. सगर कपिलाकडे आले आणि विनंती केली, माझ्या मुलांच्या उद्धाराचा काही मार्ग सांगा. कपिलाने सांगितलं मार्ग आहे, लक्षात ठेव, पण अवघड आहे. भगवान विष्णूच्या चरणांगुष्ठापासून गंगा निर्माण झालेली आहे. ती गंगा जरी इथं आणली तरी यांचा उद्धार होईल, पण अवघड आहे. ठीक आहे. सगराने खूप प्रयत्न केले आणि काही राजांनी प्रयत्न केले, पण ते तिथपर्यंत पोहोचू शकले, पूर्णता झाली नाही त्यांच्याकडून. मग त्यांच्याच वंशामध्ये भगीरथ नावाचा राजा जन्माला आला आणि त्यांनीही पूर्तता केली. तपश्चर्या पूर्ण झाली, गंगा मैया प्रसन्न झाली. भगीरथा वरम बरोही सांगितलं, माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता मी आपली आराधना केलेली आहे. ठीक आहे, मी येईल, पण माझा ओघ सहन करण्याकरता किंवा माझा ओघ धारण करण्याकरता कुणीतरी पहा. सामान्य ओघ धारण करू शकत नाही. मग पुन्हा राजा भगीरथाने तपश्चर्या करून भगवान शंकरला प्रसन्न करून घेतलं. धावतो सांगतो, त्र्यंबक महात्म्यात ही कथा आहे सुंदर, गंगा अवतरणाची. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. वरंब्रोही सांगितलं, प्रभू माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता मी गंगा आव्हान केलं, गंगेचं, गंगा येती आहे, पण तो प्रवाह धारण करणारा कोणतरी समर्थ पाहिजे. ठीक आहे, मी धारण करतो, आव्हान करा. राजा भगीरथाने गंगेचं आव्हान केलं. भगवान शंकराने जटा सोडून उभे राहिले आणि गंगा आली. तो प्रवाह धारण केला जटेमध्ये. कशा करता गंगा आली? भगीरथाच्या पूर्वांचा उद्धार करण्याकरता. मग गंगेची प्रार्थना केली. छे म्हटले, आता मी डोक्यावर बसली, खाली कशी येईल? झाली की पंचायत. त्याला जोडून एक कथा सांगतो तुम्हाला. भगीरथ पुन्हा तपश्चर्या करू लागले. एक दिवशी पार्वती माता रडत होती. भगवान गणेश जवळ गेले. आई रडतेस तू, इकडे लक्ष देऊ नकोस, वेगळी गोष्ट आहे. नाही पण मला जर कळू दे. नाही, तुला सांगण्यासारखं नाही. अरे पण सांग ना मला, मी काही प्रयत्न करीन. तू मला बुद्धिवान समजतेस ना, मी काहीतरी उपाय करेल त्याच्यावरती. मला सांग, का रडतेस? सांगते, पण आज्ञेच्या बाहेर जाऊ नकोस. तुझ्या बापाने दुसरी बायको केली. करीना का पण डोक्यावरच बसली. कधीच का नव्हते, पण
ती खाली असते तर मला काही वाटलं नसतं. आई म्हणलं सोपा उपाय करा. काय? काय उपाय आहे? बाबा झोपले ना म्हणजे मी त्यांचा जटच कापून टाकेल. मग ती गंगा कशी राहील? निघून जाईल ते. ए बाबा बाबा ती राहिली तर चालेल, पण या असला विचित्रपणे करू नको. जटा कापण्याचे प्रयत्न करू नको, राहू दे. मग म्हणे दुसरा एक तुला उपाय सांगतो. म्हणले काय? तुझी मैत्रिणी जया धावतो सांगतो. मी 10 दिवस ही कथा सांगत असतो ज्येष्ठ महिन्यामध्ये. काय काय उपाय आहे? फक्त तुझी जया नावाची मैत्रीण मी आठवण केली की ती आली पाहिजे. काय हरकत नाही. 12 वर्ष दुष्काळ पडला होता आणि सगळे परिसरात बाकीचे इतके लांब लांबचे संत महात्मे साधू कोणी गृहस्थी वगैरे येऊन त्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गौतम आश्रमामध्ये येऊन राहिले होते. तिथे गौतम कुंड किंवा गौतम तळ आहे, आजही आहे. त्याला भरपूर पाणी आणि त्या पाण्यावरती दररोज गौतम आणि साळी सकाळी पेरायच्या, 10 वाजता काढायच्या आणि त्याचा नैवेद्य दररोज नवीन साळी आणि दररोज भगवान शंकराला नैवेद्य समर्पण करायचं. आणि बाकीचं जे आहे उरलेला तो सगळे जे काही अतिथी होते ऋषी मुनी आलेले त्या सगळ्याला दररोज अन्नदान करायचं. असा क्रम गौतमाचा चालू होता 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 होता. आता या बाबाला कार्य करायचं ना. मग त्यांनी आपली बाराबंदी अंगामध्ये, पगडी डोक्यावरती आहे, रेशीमकाठी धोतर आहे, हातात काठी आहे, दाढी जटा आहेत पांढऱ्या. आणि पंडितजी आले आश्रमामध्ये. सगळे लोक सामोरे आले, सर्वांनी सत्कार आदर केला त्यांचा. पंडितजी आपलं नाव काय? माझं नाव गणेश भट्ट. तुम्ही काय करता? मी संस्कृत वेद शिकवतो मुलांना, उत्तम संस्कार करतो मुलांवर. आपल्याकडे सुद्धा पंडित जे आहेत मुलावरती संस्कार करण्याकरता, मुलावर संस्कार केले तर तुम्हाला आई बापाला ते मानतील, नाहीतर मारतील. संस्काराला आज फार महत्व आहे, लक्षात. ठीक आहे, पाठशाळा सुरू झाली, शिकवायला सुरुवात झाली. पुढे पाऊस पडला, जिकडे तिकडे आमदानी झाली, खूप पाऊस पडला सगळीकडे. आणि मग सगळ्या ऋषी मुनीनं जे तिथं लोक राहिले होते आश्रयाला त्यांनी गौतमाला विनंती केली, महाराज आम्हाला जाऊ द्या. त्यांनी म्हटलं एवढ्या दिवस तुम्ही 12 वर्ष राहिलात, आम्हाला कसं करमेल, मी परवानगी देणार नाही. आता जरीच पंचायत जायला तर पाहिजे. मग सगळे पंडितजीकडे आले. पंडितजी असा असा प्रकार आहे, हे काय आम्हाला परवानगी देत नाही, काय करावं? सांगितलं चिंता करू नका, मी प्रयत्न करतो. पंडितजी सकाळी उठले आणि त्या साडीमध्ये गेले. ते साडी अशा हातात हिरव्यागार लपलप करत होत्या. तिथं जयेचं आठवण केल्याबरोबर ती आली. सांगितलं जया ही पार्वतीची मैत्रीण, तू गाईचं रूप धारण करायचं आणि साडीला नुसतं हलवायचं. गौतम येईल तुला हाकलण्याचा प्रयत्न करीन, जाऊच नको. मग एवढा खडा घेईल, तुला मारील, मारल्याबरोबर तू खाली पडायचं आणि हातपाय खोडून मेल्याचं सोंग घ्यायचं. ठीक आहे. ती गाय झाली, साडी हलू लागली. पंडितजी निघून आले, गौतम आले, हाकलण्याचा प्रयत्न केला, गाय गेलीच नाही. तेवढा खडा घेतला आणि मारला. मारल्या बरोबर ती गाय पडली, हातपाय खोडले आणि मेली. गोहत्येचं पातक लागलं. गौतम आता बोलूच शकत नाहीत. पंडितजीनं सर्वांना इशारा केला, तुम्ही आता जाऊ शकता, विचारण्याची गरज नाही. आता गोहत्येचं पातक त्या खाली दबलेत. ते आता सगळे लोक निघून गेले. पंडितजी यांच्याकडे पुन्हा गौतम आले, महाराज माझ्याकडून गोहत्येचं पातक घडलेलं आहे, मला काहीतरी उपाय सांगा. म्हणजे हा उपाय आहे, फार सोपा आहे. तुम्ही तपश्चर्या करा, भगवान शंकराच्या मस्तकावरती गंगा आहे जटेत, तेवढी मागून घ्या.
तिच्यामध्ये स्नान केलं आणि या गायीवर जर ते तीर्थ आणून शिंपडलं की ती जिवंत होईल आणि तुम्हीही उद्धरून जाल. तुमचं अशा प्रकारे शापातून ते मुक्त व्हाल. गोहत्तीच्या पातकातून झालं. तपश्चर्या केली त्याने. तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं वरंबर होईल. सांगितलं माझ्याकडून गोहत्तीचं पातक घडलेलं आहे, तेव्हा मला आपण ती गंगा द्या. ठीक आहे, एक दोन कामं एका खड्यात दोन पक्षी म्हणतात ना. एक तर पूर्वजांचा उद्धार भगीरथांचे, तेही तपश्चर्या करत होते. हे दोन कामं साधूनच गणपतीने हे प्रयत्न केले आणि झालं. मग अशा प्रकारे ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. ही सध्या अशी ही खून ब्रह्मगिरीवरची आहे. भगवंताने गंगेला आव्हान केलं, खाली ये. म्हणजे येणार नाही. डोक्यावर बसलेली खाली येत नसते. गंगे खाली ये, येणार नाही. भगवंताने गुडघे टेकवले, जटा मोकळ्या केल्या आणि आपटायला सुरुवात केली. गंगा धूप जी पळाली गंगा, तिथून 2-3 फरलांगावरती एक उंबराचं झाड आणि कुंड आहे वर ब्रह्मगिरीवरती, तिथं ती प्रगट झाली. गौतमाने सांगितलं माझं काम पूर्वेला आहे, तुम्ही पश्चिमेला प्रगट झाला, मी काय करू. आणि इकडे डोंगर सगळे, समुद्र जवळ आहे, समृद्धी कशी प्राप्त होईल, जगाचं कल्याण होईल का. तुम्ही पूर्व वाहिनी व्हा. ठीक आहे म्हणले, चला. मग त्या कड्यातून प्रगट झाल्या गंगामाई, गंगाद्वारचं तिथं. सांगितलं चला मी तुमच्या मागे येते. तिथं गुप्त झाल्या आणि खाली रामकुंडावरती प्रगट झाल्या. तिथूनही गुप्त झाल्या त्या आणि कुशावर्तावर प्रगट झाल्यावर त्याने कुश मंत्रवलं आणि चारी बाजूला टाकून स्तंभित केलं आणि तिथून गंगा प्रवाहित झाली. आणि मग त्या प्रवाहामध्ये गौतमाने स्नान करून गोहत्तीच्या पातकातून मुक्त झाले. ते तीर्थ नेऊन त्या गायीवर शिंपडलं. ती उठली, जिवंत निघून जयाती निघून गेली. आणि तोच प्रवाह भगीरथाने आपल्या पूर्वजाकडे नेऊन त्या पूर्वजांचा उद्धार केला. अशी ही गंगा. विठ्ठल माझी माऊली म्हणती आहे, फेडीत पाप ताप पोखरीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे यश. गंगेनं समृद्ध केला सगळा भाग. वरीत पाप ताप, लोकांच्या पापाचा तापाचा नाश करून काठावरची झाडं काय, जमिनी काय, सगळी समृद्ध करून टाकली. अशी गंगा ही पवित्र आहे, लक्षात ठेवा. अर्थातच पण त्या आणखी तिसरी गोष्ट पवित्र आहे. 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. एक, गाईचं दूध पवित्र आहे, अपवित्र आहे फार, उष्ट आहे पण किती पवित्र म्हणले. गंगा निर्माल्य आहे, अपवित्र पण किती पवित्र आहे. तिसरी गोष्ट आहे वांती. ओकलेलं पवित्र असतं ना, ओकलेलं. नाव घेतलं तर मळमळतं माणसं. वांतीचं नाव घेतलं ती वांती अत्यंत पवित्र आहे. वांती आणि पवित्र आहे. हो, मधमाशा असतात ना, मधमाशा, त्या सर्व फुलात फिरून त्यांचे तोंड केवढं असतं, एवढं केसासारखं असतं. त्या फुलातला मकरंद पितात, पोटात साठवतात आणि जिथं पोळ आहे तिथं ओकतात. काय करतात? ओकतात. काय आहे तो मध? वांती काय? वांती आहे तो मध. पण आम्हाला जन्म झाल्याबरोबर मधाचा बोळा. पितृतर्पणाच्या वेळी पितराला पवित्र करणारा मध आहे. देवाला मधुस्नानम समर्पयामि, मधाचं स्नान घातलं जातं. एवढंच नव्हे तर पंचामृतामध्ये मध. आयुर्वेदात तर इतका मधाचा उपयोग सांगितला की बोलायचं काम नाही. मध एक टॉनिक आहे. आंध्र प्रदेशात एक भाग असा आहे आदिवासी, तिथं मधावरच राहतात ते लोक. इतकी झाडी, इतका मध तिकडे मिळतो की किलो अर्धा किलो मध खाऊनच राहतात ते लोक.
इतका मत काय आहे? वांती आहे पण पवित्र आहे. आता प्रेत करपटम माझं एका ठिकाणी म्हटले, मधु मिळून या माशी आणि का साशी पारधिया. माशी मध साठवते आणि पारध्याचा हवाली करते, पारध्याला लाडून देतात. प्रेत करपटम, प्रेत वस्त्र पवित्र का अपवित्र? अपवित्र असतं प्रेत वस्त्र. प्रेत वस्त्र कोणीही वापरत नाही, पण आपण वापरतो प्रेत वस्त्र. हो, कोसला नावाचा किडा असतो, कोसला. तुटीच्या झाडापासून ते पानं खाऊन तो कोसला, तो कोश तयार करतो. एवढं असतं तो कोश रेशमी, आणि त्यात तो तयार करतो आणि आत राहूनच तोंड बंद करतो. माणसाकरता सुंदर उदाहरण दिले ते. आपल्या हाती घर बांधिला आणि आत गुंतू गुंतू मेला. ही परिस्थिती आपली. कोसला अशा प्रकारे आपणच तयार करतो घर आणि तोंड बंद करून आत राहतो. जर त्याला छिद्र पाडून कोळसा निघून गेला तो कोसला, तर त्या कोसल्याचा उपयोग होत नाही, ते धागे तुटतात. मग ते जिवंत कोसले त्यात तो किडा असताना ते रेशीम तयार करणारे ते उकळतात सगळे कोसले, त्यात ते मरून जातात किडे. मग ते किडे फेकून देतात आणि त्या कोसल्याचा कापूस तयार करतात मशीन, आणि त्याचा धागा तयार करून देवाला पितांबर, साडी, फेटे, सोवळे, पैठण्या हे त्या रेशमापासून तयार होतं. सांगा तुम्ही, रेशम्याचे वस्त्र हे प्रेत वस्त्र आहे का काय? पण देवाला पितांबर, स्त्रियांना साड्या रेशमी, पैठणी, येवलेची पैठणची प्रसिद्ध आहे, ह्या रेशमापासून काय. अपवित्र आहे पण कितीतरी पवित्र मानलं. शेवटची गोष्ट आहे काकविष्टा. कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. कावळ्याचा पवित्र आहे. कावळ्याने जर स्पर्श करत नाही, पण जर स्पर्श केला तर कपड्यात सुद्धा स्नान करावं लागतं. एवढा कावळा अपवित्र आहे. मी महाराजांचं ऐकलंय का, जुन्या काळामध्ये मुलींची लग्न व्हायची, मुला मुलींची. आता माणसाची होतात. अज्ञानपणात लग्न व्हायची. लग्न झाल्यानंतर पुढे मुलगी, एवढा शिक्षणाचा काळ नव्हता त्या काळात, साधी भोळी माणसं होती. पुढे मुलगी थोडी मोठी झाल्यानंतर, वयात आल्यानंतर तिला प्रॉब्लेम निर्माण झाला. नंतर तिनं तांब्या घेतला आणि पालथा घालून बसली. ऐकलं महाराजांचं सांगतो. हे आला बाहेर, त्यांनी पाहिलं, म्हणजे असं का बसलीस? म्हणजे मला कावळा शिवलाय. किती कावळा अपवित्र असतो लक्षात ठेवा. मला कावळा शिवला. मला जेवणाचं काय प्रकार करायचं, जेवण काय करायचं म्हणजे तुम्हाला सांगते मी, तसं करा. मुगाची डाळ, तांदूळ आणा, अर्धा शेर दही आणा, आणि मग आपण खिचडी, तुम्हाला सांगते कशी करायची. खिचडी दही भात खाऊ आपण. ठीक आहे, त्याला विचार. हा गेला दुकानावर, डाळ घेतली, तांदूळ घेतले, दही घेतलं अर्धा किलो, असं घेऊन चालले कोरडीसारखं. ते कावळ्याला फार दही आवडतं, दही भात. काय माझी माऊली फार सुंदर मिळतात. दही भाताची उंडी लावला तुझे
कधी येईल. पाहुणा येत असेल तर उडून जाशील. उडरे उडले खाऊ तुझे सोन्याने मडवील पाहू. तुझे पाय मी सोन्याने मडवील, तुला दही भात देईल. माऊली म्हणतायत आजही खेड्यापाड्यामध्ये कावळा येऊन ओरडू लागला तर कोणी यायचंय का माझं उडून जाशील मग मी तुला दही भात देईल असं आजही म्हणतात. तेव्हा त्याने 4-5 कावळे वरून चालले. ते दही पाहिलं त्याने, मारली झडप. ते पातेलं ते पडलं, दही सांडून गेलं. ते सांडताना का त्याने त्याचा विचार नाही केला. कावळे मोजले, ते कावळे होते 5. ते घरी गेलं आणि ते फळीवरचे 5 तांबे घेतले आणि बायको या बाजूला हा या बाजूला 5 तांबे पालते घालून बसला. ते म्हणले का तुम्ही का बसलात? ते म्हणजे तुला किती कावळे शिरले? तुम्ही म्हणला 1. ते म्हणजे 1 मला 5 शिरले. कावळा अपवित्र आहे, मग विष्ठा कशी पवित्र असेल? पण कागाची विष्ठे जन्म जन्म पिंपळाशी. कावळे काय करतात? उंबराचे, वडाचे, पिंपळाचे, लिंबाची फळं खातात. फार सूक्ष्म असतं ते बी बरं का. सविस्तर वटत्व दैशे बीजकणिकही माझी असे माझी माऊली म्हणते. आणि बीजकणी वसे वटी. वडामध्ये बीजात वड, एवढा मोठा वटवृक्ष, पण बी असतं मोहरीचा 8वा हिस्सा. ते इतकं पक्व होतं, लक्षात ठेवा. कावळ्याने खाल्ल्यावर 50 वर्ष तसं राहत. त्याला पाण्याचा स्पर्श झाला की ते अंकुरित होत. मग ते मंदिरात शिखरावर असेल, किल्ल्यावर असेल, कुठे माडीवर, कुठेही ते जिथं शी करतात तिथं ते झाडं निर्माण होतात. कागाची विष्टे जन्म पिंपळाशी. पिंपळाचा, वडाचा, उंबराचा, लिंबाचा असा जन्म होतो. आम्ही पिंपळाला विष्णू मानतो. माझ्या रुक्मिणी मातेनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आणि हे 4 रत्न जन्माला आले. सज्जन हो, इतकं अपवित्र आहे कावळ्याची विष्ठा, पण त्यातून वड निर्माण झाला. माझ्या माता भगिनी वट सावित्रीला सौभाग्य वृद्धी करता मी सौभाग्य वृद्धी म्हणत असतो. वडाची पूजा करतात. दत्त म्हणून आम्ही उमराची पूजा करतो. पण यांचा जन्म मात्र कागाची विष्टे, कावळ्याच्या विष्टेपासून झालेला. महाराज म्हणतात आहा आहा रे भाई, वृक्ष गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा.